नमस्कार, घरगुती रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण कोथिंबीरमध्ये बेसन घालून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत। तर याचे आपल्याला काय बनवायचे आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात आधी इथे मी भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि छान अशी वाळवून घेतलेली आहे। आता कोथिंबीर आपल्याला बारीक बारीक अशी चिरून घ्यायची आहे। शक्य तितकी कोथिंबीर आपण बारीक इथे चिरून घेणार आहोत। आता ही चिरलेल्या कोथिंबीरचं माप म्हणजे 1 वाटी चिरलेली कोथिंबीर मी इथे घेतलेली आहे। तर इथे मी कोथिंबीर अगदी बारीक अशी चिरून घेतलेली आहे। यानंतर इथे एक बाउल घ्यायचा आहे। तर या बाउलमध्ये आपण 1 वाटी बेसन पीठ घेणार आहोत। 1 वाटी बेसन पीठ यामध्ये घातले। यानंतर पहा 1 चमचा ओवा घ्यायचा आहे आणि छान असा हातावर चोळून यामध्ये टाकायचा आहे, जेणेकरून आपला जो पदार्थ आहे त्याला वास देखील छान येईल आणि त्याची चव देखील छान लागते। यानंतर पाव चमचा इथं मी हळद टाकलेली आहे। हळद टाकून झाल्यानंतर लागेल तेवढं गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आणि याचं घट्टसर असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे। पहा जेवढं लागेल तेवढं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि याचं घट्टसर असं मिश्रण बनवून घेत आहे। जास्त घट्टही नाही बनवायचं, जास्त पातळही नाही, अगदी मध्यम स्वरूपाचं याचं मिश्रण इथं मी बनवून घेत आहे। पहा इथे आपलं बेसनचं मिश्रण तयार आहे। यानंतर पहा वाटणाची तयारी करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरं घ्यायचं आहे। आता ते मिक्सरला छान असं बारीक करून घेतलेलं आहे। यानंतर आपलं जे बेसनचं मिश्रण होतं यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे। तर छान असं बेसन फेटून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। बेसन इथं तयार झालेलं आहे। आता गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे। त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं। तेल छान असं गरम झालं की यामध्ये मिरचीचं वाटण टाकायचं आहे। जे आपण मिरचीचं वाटण केलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे। छान असं परतून घ्यायचं आहे, लालसर होईपर्यंत आपण हे वाटण परतून घ्यायचं आहे। पहा मिरची छान अशी परतून झाली। आता यामध्ये मी 3 चमचे पांढरे तीळ टाकणार आहे। ते घातले तरी चालतील, नाही घातले तरी चालतील। इथे मी पांढरे तीळ 3 चमचे घातलेले आहे। ते घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे। तर पहा इथे मिरचीचा मसाला मी छान असा लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। आता मसाला आणि तेल आपले छान असे भाजून झालेले आहेत। आता यामध्ये 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा लाल तिखट टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी लालसर होईपर्यंत, सोनेरी कलर येईपर्यंत छान असं तेलात परतून घ्यायचं आहे। पहा छान असं तेलात परतल्यानंतर आपण इथं बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालणार आहोत। तर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आणि छान असं परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडीफार आपण कोथिंबीर शिजवून घेणार आहोत। कोथिंबीर पहा छान अशी परतून घेतली की यामध्ये आपण तयार केलेलं बेसनचं मिश्रण घालून घेणार आहोत। बेसनचं मिश्रण यामध्ये घालायचं आणि छान असं परतून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला इथे कमीच ठेवायचा आहे आणि छान असं बेसन आणि कोथिंबीर छान अशी इथं परतून घ्यायची आहे। याचा घट्ट असा गोळा होईपर्यंत आपल्याला बेसन आणि कोथिंबीर छान अशी परतून घ्यायची आहे। याचा घट्टसर असा गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला याला मिक्स करत राहायचं आहे। तर पहा गॅस मध्यम ठेवायचा आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। घट्टसर गोळा असा याचा बनवून घ्यायचा आहे। यानंतर याचा छान असा गोळा झालेला आहे। आता हा गोळा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। पहा एका प्लेटमध्ये मी हे सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे। आता हे गरम आहे तोपर्यंत आपल्याला प्लेटमध्ये पसरून घ्यायचं आहे, सेट करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण छान असं मी प्लेटमध्ये सेट करून घेत आहे। पहा छान असं मिश्रण सेट केलेलं आहे। आता हे थोडं थंड होण्याकरिता ठेवून देऊयात। यानंतर पहा मिश्रण आपलं छान असं थंड झालेलं आहे। आता आपण याला चौकोनी आकारामध्ये छान असं कापून घेणार आहोत, कट करून घेणार आहोत। तर आज इथे आपण बनवत आहोत कोथिंबीरच्या वड्या। तर इथे मी कोथिंबीरच्या वड्या न वाफवता बनवणार आहे। सर्वजण कोथिंबीरच्या वड्या वाफवून बनवतात। आज मी इथे कोथिंबीरची वडी न वाफवता बनवलेली आहे। ही कोथिंबीरची वडी तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा। जर आवडली असेल तर नक्की चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता इथे मी कोथिंबीरच्या वड्या पाडून घेत आहे। चौकोनी आकारामध्ये या कोथिंबीरच्या वड्या मी इथं पाडून घेत आहे।
इथे आपल्या वड्या छान अशा कापून तयार झालेल्या आहेत. आता गॅसवर तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं. तेल छान असं गरम झालं की यातली एक वडी यामध्ये मी सोडून घेतलेली आहे. आता वडीवरचे बुडबुडे कमी झाले की याला आपण पलटून घेऊयात. आता बाकीच्या सर्व वड्या मी ह्याच पद्धतीने इथे तळून घेणार आहे. तर मंडळी, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणारे नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुमच्या फोनवर येत जातील. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.